खूप सारे विटॅमिन्स मिनरल्सने भरपूर असं व्हेजिटेबल सूप, अगदी हॉटेलसारखी टेक्स्ट, परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट कन्सिस्टन्सी. तसंच जर तुम्हीही हेल्थ कॉन्शियस असाल आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. त्यासाठी आजची रेसिपी जराही स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी इथे मी गाजर बारीक करून घेतले, त्यानंतर पत्ताकोबीसुद्धा कट करून घेतला आहे, मग स्वीट कॉर्न घेतला आहे थोडी कोवळी कांद्याची पात आणि बीन्स शक्य तेवढे बारीक कापून घेतले. आणि इकडे हे अद्रक, लसूण, कोथिंबीर, पातीचा कांदा आणि ह्या कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या घेतल्या आहेत मी. तर सूप बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक बटर क्यूब घेतलेला आहे. बटर इथे आपल्याला आधी व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि बटर मेल्ट झाल्यावर सगळ्यात आधी आपण इथे अद्रकचे बारीक केलेले तुकडे इथे फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक फ्राय करून झाल्यानंतर पातीचा जो कांदा असतो तो आपण इथे आधी परतवून घेणार आहोत. हे सगळं साहित्य अर्धा मिनिट मिक्स करून झाल्यानंतर यात आपण सगळ्या भाज्या घालणार आहोत. तर पत्ताकोबी घेतली मी 1 वाटी, गाजर घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी, बीन्स लागणार आहे आपल्याला 1/2 वाटी, त्यानंतर 1 वाटी मी कांद्याची पात घेतलेली आहे, पण यातली आपण इथे आधी अर्धीच घेणार आहोत. या सगळ्या भाज्या आपल्याला एखादा मिनिट मिक्स करत परतवून घ्यायच्या आहे. आणि भाज्या परतवून झाल्यानंतर इथे मी घेणार आहे कोथिंबीरीच्या काड्या, त्यानंतर 1/2 वाटी स्वीट कॉर्न घेणार आहे. कोथिंबीरीच्या काड्या अगदी बारीक कट करून घ्यायच्या, म्हणजे खूप मस्त फ्लेवर उतरतो सूपमध्ये. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला पुन्हा एकदा अर्धा मिनिट तरी परतवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपण एक तमालपत्र ॲड करणार आहोत, थोडासा मसालेदार फ्लेवर येण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे आपल्या आता सगळ्या भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत, परतवून झालेल्या आहेत. आता आपल्याला सूप किती पाहिजे त्यानुसार आपण इथे पाणी ॲड करणार आहोत. तर मी इथे 1 लिटर तरी पाणी ॲड केलेलं आहे सूपसाठी. आता आपल्या व्हेजिटेबल सूपसाठी इथे आपण पाणी ॲड केलेलं आहे. आता गॅस फुल करून एक मस्त उकळी येऊ द्यायची आहे. आता आपल्या मिक्स व्हेज सूपला एक उकळी आल्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात आपण 1 टेबलस्पून मिरे पावडर घेणार आहोत. आता काळे मिरे पावडर आणि मीठ मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं चिमूटभर काळं मीठ घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, सगळ्या भाज्यांमध्ये आपली काळी मिरी पावडर, तमालपत्र आणि बटरची टेस्ट यावी यासाठी आपण 2 ते 3 मिनिट हे पॅन कव्हर करून ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत हॉटेलमध्ये मिळतं अगदी तसंच दाटसर व्हेज सूप बनवण्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळे आपल्या इथे कॉर्नफ्लॉवरचे राहू द्यायचे नाही आहेत. सूप छान दाटसर होण्यासाठी ही एक सिक्रेट टिप आहे. आता काय करायचं, एक 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर पॅन ओपन करून आपण हे जी काही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवली होती ती ह्या सूपमध्ये ॲड करायची आहे आणि हळूहळू मिक्स करत ढवळून घ्यायचं आहे. एकदा हे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर गॅस फ्लेम आपल्याला हाय करायची, जेणेकरून कॉर्नफ्लॉवर सूपमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि मग गॅस फ्लेम लो करून 2 ते 3 मिनिट हे सूप पुन्हा आपल्याला उकळून द्यायचं आहे. आता यावेळी आपण काय करणार आहोत, थोडेसे स्वीट कॉर्न या सूपमध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर थोडासा जो पातीचा कांदा आपण काढून ठेवला होता तो सुद्धा आपण इथे मिक्स करणार आहोत. थोडी कोथिंबीर अगदी बारीक कट केलेली ॲड करून घेऊ, मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा दाटसरपणा आलेला दिसतोय आपल्या सूपला. आता आपण यात थोडासा लिंबू पिळून घेणार आहोत, म्हणजे लिंबूचा रस मी इथे ॲड करून घेणार आहे, जो आरोग्यासाठी खूप गुणकारी असतो. अगदी एकसारखी कन्सिस्टन्सी आलेली आपल्या व्हेजिटेबल सूपला. हे व्हेजिटेबल सूप ना खूप पातळही नसलं पाहिजे आणि दाटसरही नसलं पाहिजे. तर अगदी घरच्या घरी हॉटेलमध्ये मिळतं तसंच सूप आज आपण इथे बनवलेलं आहे. वजन कमी करण्यासाठी तसंच सगळ्या आजारांवर गुणकारी, विटॅमिनने भरपूर असं हेल्दी आणि टेस्टी असं मिक्स व्हेजिटेबल सूप इथे आज आपण बनवलेलं आहे. तर हे मिक्स व्हेजिटेबल सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.